नमस्कार, मी शिल्पा। माझ्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवायला एकदम साधी, सोपी, तसेच खाताना दातांना अजिबात न चिकटणारी एकदम कुरकुरीत अशी गुळ शेंगदाणा चक्की कशी बनवायची हे बघणार आहोत। इथे या चक्कीचा तुम्ही आवाज बघू शकता, एकदम कुरकुरीत अशी ही चक्की तयार होते। याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही चक्की किती कुरकुरीत तयार झालेली आहे। ज्याप्रमाणे दुकानामध्ये एकदम कुरकुरीत अशी चक्की भेटते, सेम तशाच प्रकारची चक्की ही घरच्या घरी आपण बनवू शकतो। चला तर मग वेळ न घालवता पटकन ही कुरकुरीत अशी चक्की कशी बनवायची ते पाहूयात। गुळ शेंगदाणा चक्की बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे गुळ आणि शेंगदाणे। इथे मी एक बाउल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत। इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच प्रमाणामध्ये गुळ घेतलेला आहे। तर गुळ घेताना आपल्याला इथे किसलेला गुळ घ्यायचा आहे किंवा तुम्ही मग चाकूने कट करून हा गुळ घेऊ शकता। फक्त दोन्हीचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला समान घ्यायचं आहे। म्हणजे ज्या बाउलने मी शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत त्याच बाउलने इथे मी गुळ देखील मोजून घेतलेला आहे। दोन्हीचं जे काही प्रमाण आहे ते सेम घ्यायचे। आता जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे, कारण आपण शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला लो ते मीडियम फ्लेवरती खरपूस असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजत असताना ते सतत हलवत राहायचे आहेत, म्हणजे शेंगदाणे सर्व बाजूने सारखे असे भाजले जातात। तसे शेंगदाणे भाजताना आपल्याला शेंगदाण्याला अजिबात डाग पडू द्यायचे नाहीत। इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे मी चांगले भाजून घेतलेले आहेत। या शेंगदाण्यांना कुठेही मी डाग पडू दिलेले नाहीत। आता शेंगदाणे चांगले भाजले गेलेत हे कसं ओळखावं, तर तुम्ही इथे बघू शकता शेंगदाण्याचं अगदी पटकन टरफले निघते, म्हणजे शेंगदाणे आपले छानपैकी भाजलेले आहेत। आता हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। इथे मी पोळपट घेतलंय। आता या पोळपटला साजूक तूप लावून घ्यायचं आहे। पोळपटला सर्व बाजूने साजूक तूप लावून घ्यायचे, म्हणजे चिक्कीचं मिश्रण आपल्या पोळपटला चिकटणार नाही। तसेच मी अशा पद्धतीची छोटी प्लेट घेतली, या प्लेटला देखील तूप लावून घ्यायचं आहे। अशा मी 4 प्लेट इथे घेतलेल्या आहेत। सर्व प्लेटला मी साजूक तूप लावून घेतले। दुसरीकडे आपले जे काही शेंगदाणे आहेत ते चांगले थंड झालेले आहेत। आता हे एका कापडावरती अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला चोळून या शेंगदाण्याचे टरफले काढून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचे टरफले काढण्याची एकदम साधी आणि सोपी अशी पद्धत आहे। हवं तर तुम्ही हातावरती चोळून देखील शेंगदाण्याचे टरफले काढू शकता। इथे तुम्ही बघू शकता सर्व शेंगदाण्याचे जे काही टरफले आहेत ते अगदी पटकन इथे निघलेले आहेत। आता शेंगदाणे आणि टरफले वेगळी करायचे आहेत, त्यासाठी मी तुम्हाला इथे एकदम सोपी अशी ट्रिक दाखवणार आहे। ती म्हणजे इथे मी अशा प्रकारचा तळणीसाठी आपण जो झाऱ्या वापरतो तो घेतलेला आहे। आता या झाऱ्याने आपल्याला ही शेंगदाणे चाळून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता खाली संपूर्ण जे काही टरफले आहेत ती पडलेले आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या शेंगदाण्यांमधील जे काही टरफले आहेत ती वेगळी करायची आहेत, किंवा ही शेंगदाणे तुम्ही पाकडून नंतर त्याच्यामध्ये टरफले वेगळे करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान आपले जे काही शेंगदाणे आहेत ते टरफल्यांपासून वेगळे झालेले आहेत। अजिबात त्याच्यामध्ये टरफले शिल्लक राहिलेली नाहीत। इथे मी सर्व शेंगदाण्यांमधील जे काही टरफले आहेत ती या झाऱ्याच्या मदतीने वेगळे करून घेतलेले आहेत। आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकही टरफले शिल्लक राहिलेले नाहीये। आता ही जी शेंगदाणे आहेत या शेंगदाण्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे, त्यासाठी इथे मी वाटी वापरते। अशा पद्धतीने वाटीने दाबून आपल्याला सगळ्या शेंगदाण्याचे 2-2 भाग तयार करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता सर्व शेंगदाण्याचे 2-2 भाग तयार झालेले आहेत। आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण आता गुळाचा पाक तयार करायला घेऊया। त्यासाठी गॅस ऑन करून गॅसवरती मी कढई ठेवली। आता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। फार जास्त साजूक तूप वापरायचं नाही, फक्त 1 चमचा साजूक तूप मी कढईमध्ये टाकून घेतले। आता यामध्ये आपण जो गुळ घेतलेला होता तो टाकायचा आहे। गुळ घेताना किसणीने किसून किंवा तो चाकूने कट करून घ्यायचा, म्हणजे तो पटकन वितळला जातो। आता गॅसची फ्लेम मीडियम ते लो ठेवून हा गुळ आपल्याला सतत हलवत राहायचा आहे, म्हणजे तो पटकन वितळला जाईल। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत। साधारण फक्त 2 चमचे पाणी यामध्ये टाकायचं आहे, फार जास्त पाणी टाकायचं नाही। तर 2 चमचे पाणी आता यामध्ये मी टाकून घेते। पाणी टाकल्यानंतर आपल्याला पाणी या गुळामध्ये पटकन मिक्स करून घ्यायचंय आणि हा गुळ वितळून घ्यायचा आहे। इथे आपला कढईमधील जो काही गुळ आहे तो वितळण्यास सुरुवात झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता जो काही गुळ आहे तो पूर्णपणे वितळलाय। आता आपल्याला हे सतत असंच हलवत राहायचं आहे। आपल्याला या गुळाचा एकदम कडक पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसची जी काही फ्लेम आहे ते आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये किंवा हाय करायची नाहीये, तर मीडियम ते लोच ठेवायचे आहे। कढईमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जो काही पाक आहे तो फेसा झाल्यानंतर पाण्यामध्ये पाक टाकून चेक करून पाहायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता या पाकाची गोळी तयार होते, पण हातांनी ओढल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ती ओढली जाते, म्हणजेच आपला जो काही पाक आहे तो अजून तयार झालेला नाहीये। अजून हा पाक आपल्याला 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आता लो करायची आणि लो फ्लेमवरतीच हा पाक शिजवून घ्यायचा आहे। अजून 2-3 मिनिटे पाक मी चांगला शिजवून घेतले। आता तुम्ही पाकाचा रंग बघू शकता, पूर्णपणे चेंज झालेला आहे। थोडा गडद कलरचा पाक तयार झालाय। आता हा पाक पुन्हा एकदा पाण्यामध्ये टाकून चेक करून बघूयात। थोडासा पाक पाण्यामध्ये टाकल्यानंतर थंड झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता जे काही गोळी आहे पाकाची ती अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकल्यानंतर आवाज येतोय।
म्हणजेच आपला जो पाक आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे। तसेच गोळी थंड झाल्यानंतर हाताने अशा पद्धतीने तोडून बघायची आहे, ती पटकन तुटली जाते। म्हणजे जो पाक आहे तो तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची। आता या पाकामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे, तो म्हणजे खाण्याचा सोडा। तर 2 चिमूट भरून सोडा यामध्ये मी टाकून घेतलाय। आता हा सोडा पाकामध्ये चांगला पटपट मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। जे शेंगदाणे आपण टरफले काढून घेतलेली होती, 2 भाग करून घेतलेले होते, ते शेंगदाणे यामध्ये टाकायचे आहेत आणि शेंगदाणे पाकामध्ये पटपट मिक्स करून घ्यायचे आहेत। ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला अगदी पटपट करायची आहे। पाक तयार झाल्यानंतर पाकामध्ये थोडासा सोडा टाकल्याने जी काही चक्की आहे ती एकदम खुसखुशीत अशी तयार होते। शेंगदाणे मी पाकामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। आता हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या पोळपटवरती काढून घ्यायचंय। सर्व मिश्रण पोळपटवरती काढून घेतल्यानंतर मग अशी आपण तूप लावलेल्या ज्या प्लेट होत्या छोट्या छोट्या, त्या प्लेटमध्ये आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने मिश्रण काढून घ्यायचंय आणि अशा प्रकारे आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे। प्रत्येक प्लेटमध्ये थोडं थोडं मिश्रण टाकायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे। ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला अगदी पटपट करायची आहे, कारण मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला ते अशा पद्धतीने सेट करता येणार नाही। पहिल्या प्लेटमध्ये मिश्रण सेट करून घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या प्लेटमध्ये देखील आपल्याला मिश्रण काढून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने ते प्रेस करून घ्यायचं आहे। मिश्रण सेट करण्यासाठी इथे मी प्लेटचा वापर केलाय। हवं तर तुम्ही डब्याचे झाकण घेऊन डब्याच्या झाकणामध्ये देखील हे मिश्रण अशा पद्धतीने सेट करून घेऊ शकता, किंवा मग पोळपटवरती तुम्ही हे मिश्रण लाटून त्याच्या चाकूने वड्या कट करून घेऊ शकता। प्लेटमध्ये सेट केलेलं चिक्कीचे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर प्लेटमधील जे काही मिश्रण आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी एक बटर पेपर घेतले। आता या बटर पेपरवरती मी प्लेटमधील जे काही सेट केलेलं मिश्रण आहे ते काढून घेते। अशा पद्धतीने प्लेटचा किंवा झाकणाचा उपयोग केला तर चिक्कीच्या जे काही वड्या आहेत त्या सर्व सारख्या आकाराच्या तयार होतात। हे चक्कीचे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हवा तसा आकार देता येतो, त्यामुळे चक्कीचे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची। इथे मी सगळ्या मिश्रणाची अशा प्रकारे चक्की तयार करून पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली गुळ शेंगदाणा चक्की तयार झालेली आहे। गुळ आणि शेंगदाण्याचं जर प्रमाण परफेक्ट घेतलं आणि पाक जर एकदम परफेक्ट असा बनवला तर जी काही गुळ शेंगदाणा चक्की आहे ती अजिबात बिघडत नाही किंवा चक्की चिवट होत नाही। एकदम कुरकुरीत अशी ही गुळ शेंगदाणा चक्की घरच्या घरी तयार होते। इथे या चक्कीचा तुम्ही आवाज बघू शकता, एकदम कुरकुरीत अशा पद्धतीची ही चक्की तयार झालेली आहे। याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही चक्की किती कुरकुरीत अशी तयार झालेली आहे। बऱ्याच वेळा काय होते की गुळ शेंगदाणा चक्की बनवल्यानंतर ती खाताना दाताला चिकटते किंवा मग ती चक्की चिकट होते, पण या पद्धतीने जर तुम्ही ही गुळ शेंगदाणा चक्की बनवली तर ही चक्की एकदम कुरकुरीत अशी तयार होते आणि खाताना अजिबात दाताला चिकटत नाही। याचा तुम्ही तोडल्यानंतर आवाज बघू शकता, एकदम कुरकुरीत अशी ही चक्की तयार झालेली आहे। या पद्धतीने ही गुळ शेंगदाणा चक्की तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला माझी ही आजची गुळ शेंगदाणा चिक्कीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।